गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सोलापूर शहरात उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे। घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून तयारीला वेग आला असून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामालाही आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये गणरायाच्या विविध आकर्षक मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे। रंगरंगोटी, नाजूक कलाकुसर, मुकुट, दागिने आणि सुबक सजावट करून मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। गणेश भक्तांच्या मागणीनुसार पारंपरिक रूपांसोबतच विविध संकल्पनांवर आधारित गणेश मूर्तीही तयार करण्यात आल्या आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये भक्तीचीही मोठी लगबग पाहायला मिळत आहे। आपल्या पसंतीची मूर्ती निश्चित करण्यासाठी गणेश भक्त कार्यशाळांना भेट देत आहेत। यंदा विविध आकार आणि आकर्षक रूपातील गणेश मूर्तींना मागणी असल्याचे चित्र आहे। उत्सवापूर्वी सर्व मूर्तींचे काम पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार दिवस रात्र मेहनत घेत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मेहनतीला आता अंतिम स्वरूप मिळत असून लवकरच ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाच्या घराघरात तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये आगमन होणार आहे। सोलापुरात गणेशोत्सवाची चाहूल लागताच वातावरणात उत्साह आणि भक्तीची लहर निर्माण झाली असून मूर्तिकारांच्या कार्यशाळांमधील लगबग त्याची साक्ष देत आहे। सारिका जवायरे इचलकरंजीहून आले। इथून आम्ही 10-15 वर्ष झालं मूर्त्या नेतोय। काम चांगलं आहे इथलं आणि मूर्त्या आकर्षक आहेत, काम चांगलं आहे, फिनिशिंग चांगलं आहे। त्यासाठी आम्ही तिकडून कोल्हापूरहून इकडे येतोय घ्यायला। इथून एक 500 ते 600 मूर्त्या इथून असतात आणि दुसरीकडून आणि असतात। मागण्या भरपूर मागण्या। अजून तुम्ही काय वर्क, फेटा, स्टोन वर्क सगळं करतोय। काम फिनिशिंग, डोळ्याचं काम, हावभाव चेहऱ्यावरचे छान असतात। स्पेशली आवडते लोकांना तिकडचे।